गुड मॉर्निंग. आज आपण आता पुढचा टॉपिक बघणार आहे कॅलेंडर. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न असे विचारले जातात, पुढे आज कुठला वार आहे, पुढच्या वर्षी ह्या तारखेला कोणता वार असेल, 1 जानेवारीला कोणता वार असेल वगैरे, किंवा मग 15 ऑगस्टला कोणता वार असेल, ह्या 15 ऑगस्टला एवढा होता तर पुढच्या 26 जानेवारीला कोणता वार असेल. ह्या टाइप मधले प्रश्न विचारले जातात आणि अजून त्यातले डिटेल सगळे आपण ह्या क्लासमध्ये बघणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न असतात, माहिती आहे ना तुम्हाला. आता कॅलेंडर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. कॅलेंडर काय आहे तुम्हाला? कॅलेंडर म्हणजे माहिती आहे ना. तर कॅलेंडर मधले काय काय गोष्टी आपल्याला त्याच्यावरून बघायच्यात. कुठल्याही तारखेचा वार, दिवस, महिने आणि वर्ष याची काय असते अरेंजमेंट केलेली असते, बरोबर. आपण घरात कॅलेंडर लावतो ते. त्यानंतर ह्यात काय काय असणार आहे बघा. प्रत्येक वर्षामध्ये एका प्रत्येक इयर मध्ये, नॉर्मल इयर मध्ये किती दिवस असतात आपल्या इथं? 365. लीप इयर मध्ये काय असतं, एक दिवस एक्स्ट्रा असतो, बरोबर. आणि कुठं असतो तो एक दिवस एक्स्ट्रा? फेब्रुवारी मध्ये एक दिवस ऍड झालेला असतो. म्हणजे दर महिन्याला किती दिवस आले तुमचे साधारणतः? ही सिस्टीम माहिती आहे ना तुम्हाला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. ही हे वरती हाताला जर हे वर आलेलं आहे बोटाचं हे, तर ते 31 दिवस, मध्ये खड्ड्यात गेलं की 30 दिवस, असं लक्षात ठेवायचं. फक्त फेब्रुवारीला 28 दिवस, लीप इयर असलं की किती दिवस? 29 दिवस. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचे तुम्ही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, पुन्हा वरती तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर प्रॉपर बसतं एकदम हातावरती. ठीक आहे. आता लीप इयर कसं ओळखायचं तुम्हाला माहिती आहे का? ते वर्ष लिहिलेलं असलं ना आपलं 2004, ह्याला जर 4 पूर्ण भाग गेला तर त्याला काय म्हणायचं? लीप इयर. कुठलेही देतील 1900 किंवा 1875, 1878 असं साल दिलं तर तुम्हाला ते लीप इयर आहे का नाही हे कसं शोधणार तुम्ही? भागिले 4 करायचं, एवढंच. त्याला जर 4 ने भाग गेला, आता 4 ने भाग जायला 4 ची कसोटी काय आहे? शेवटचे 2 अंक असतात. आता 1978 किंवा 1878 हे साल आहे, बरोबर. ह्याला 4 ने भाग जातो का? भाग घालवत बसणार का तुम्ही पूर्ण सगळ्या ह्याला? नाही. ह्याला जातोय का बघायचं. 4 ने भाग जातोय का बघा बरं. 4 4 एके 4, 3 राहिले 38, 4 7 28, 4 9 36. ह्याला भाग जातोय का 4 ने? पूर्ण नाही जात. ठीक आहे, मग हे लीप इयर असणार आहे का? नाही. मग अशा प्रकारे तुम्हाला शोधायचंय लीप इयर आहे का नाही. मग हे पूर्ण 18ला पण पूर्ण भाग घालवत बसायचा का नाही घालवायचा आपल्याला. बस शेवटचे 2 आकडे बघायचे आणि त्याला भाग जातोय का बघायचं. विभाज्यतेच्या कसोट्या माहिती आहेत ना तुम्हाला. म्हणजे एखाद्या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जातो का नाही, 1 ते 10 मध्ये किंवा 1 ते 20 पर्यंतच्या, तर एखाद्या संख्येला भाग जातो का नाही हे कसं काढायचं? विभाज्यतेच्या कसोट्या असतात त्या. म्हणजे काय काय असतंय तुम्हाला? 2 ची माहिती आहे, 3 ची माहिती आहे. समसंख्या शेवटी असतील तर 2 ने भाग जातो. पूर्ण संख्यांची सगळ्या त्या आकड्यातली बेरीज केली त्याला 3 न जर त्या संख्येला टोटल तयार होणाऱ्याला भाग जात असेल तर त्याला काय म्हणायचं? पूर्ण संख्येला 3 ने भाग जातोय. म्हणजे आता आपण घेतलेलं सपोज 1878, ठीक आहे. ह्याला 3 ने भाग जाईल का? तर याची बेरीज किती झाली? हा 7 आणि 1 8. बेरीज कशी करायची सांगतो तुम्हाला. 8 दिसतोय, 8 दिसतोय. इथं काय तयार होतोय का? 8 ह्या दोन्हीला जोडून एक अजून एक 8 झाला. 8 त्रिक 24, बरोबर. 4 ने जातोय का? 3 ने भाग जातोय का 24 ला? मग पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार, संपला विषय. ह्या सेम 9 ने पण असंच असतंय, बरोबर. 9 ने त्या 24 ला भाग जात असेल पूर्ण बेरजेला तर काय म्हणायचं? त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातोय. पूर्ण भाग घालवत बसायचं नाही. असं 9 घेणार तुम्ही, 3 घेणार, 3 एके 3, 3 सक 18, पुन्हा हे पूर्ण करत बसायचं नाही. सिंपल ऍडिशन करायची, ह्याची बेरीज करायची आणि त्याला भाग घालवायचा. अशा प्रकारे तुम्हाला हे विभाज्यतेच्या कसोट्या आहेत वेगवेगळ्या. आता इथे एक एक्झाम्पल दिले आपल्याला. 2004 हे लीप इयर आहे का? तर त्याला 4 ने भाग जातो का पूर्ण? कसा भाग जातोय का नाही बघायचं आपण. 4 ने भाग जातो का नाही कसं बघणार? आता सांगितले शेवटचे 2 अंक तयार होऊन मिळून जी संख्या तयार होणार आहे त्या संख्येला. इथे एक असलं 14 असेल तर 14ला जाणार का भाग? 2014 आहे का लीप इयर? 14ला 4 ने भाग जात नाही, विषय संपला. बाकीचं काय करायचं नाही कॅल्क्युलेशन. ठीक आहे. इथं 0 4 आहे म्हणजे 4 संख्या झाली. 4ला 4 ने भाग जातो,
म्हणजे हे लीप इयर आहे. आता हे 1900 आहे का लीप इयर? नाही. इथं लास्टला काय तुमचे 00 आहे. त्यानंतर काय आहे? हे 2000 बरोबर. मग आता ह्या 1900 आणि ह्या 2000 मध्ये तुम्ही आपण काय करतो नेहमी आपली 4ची कसोटी काय वापरतो इथं, की शेवटच्या संख्येला जर 4ने भाग जातोय का बघतो आपण. बरोबर. म्हणा असे काही इयर्स आहेत, ही 2000 म्हणा किंवा मला 1600 ला पण जाईल. बरोबर. 1600 हे साल आहे. इसवी सन 1600 ला 4ने भाग जातो का? लीप इयर होतं का 1600? तर होतं लीप इयर. जरी तुम्हाला आलं एखादा गडबडीत आपण काय करायचं? टॅली करायला विसरायचं नाही. कायम आपण काय करतो प्रश्न सोडवताना ह्याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण बघितले प्रश्न सोडवलं उत्तर जरी आलं तरी एकदा टॅली करून बघतो आपण ते उत्तर आणि ते मॅच होतंय का. त्या टाइप मध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आता काय काय बघूया अजून ह्याच्यामध्ये आपण. आता काय असतं ऑड डेज म्हणजे काय आहे? 7 न भाग घातल्यानंतर जे आता 365 दिवस आहेत बरोबर. एका वर्षामध्ये 365 दिवस आहे. ह्याला 7 ने भाग घालवायचा. म्हणजे किती दिवस शिल्लक राहतात तुमचे बाकीवरती? 365 ला 7 न भाग घालवायचा सांगा मला इथं आता. 7 एके 7, 7 पाचा 35, एक राहिला 15 झाले, 7 दुनी 14, एक राहिले. म्हणजे काय झालं तुमचं इथं हे 52 आठवडे कंप्लीट झाले. 7 दिवसाचा एक आठवडा हे 52 दिवस आणि वरती किती राहिलाय? एक शिल्लक राहिलाय. म्हणजे तुमचे किती झाले दिवस पूर्ण? 365 दिवस आणि एक राहते. म्हणजे एक दिवस नाही थोडा टाइम राहतो तो शिल्लक. ठीक आहे. म्हणजे काय झालं तुम्हाला टोटल एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? तर 52 आठवडे असतात. आणि तुम्हाला पण काढताना काय करायचंय असंच दिलेलं असतं ऑप्शन मध्ये की एक 15 ऑगस्ट पासून 26 जानेवारी पर्यंत किती दिवस होतात काउंट करा किंवा त्या दिवशी कोणता वार असेल. हे मधलं कसं काढणार तुम्ही किती दिवस झाले हे दर महिन्याचे मोजायचे. 15 ऑगस्ट पासून ऑगस्टचे 15 दिवस पुढचे सोडून द्यायचे. मग नंतर काय आहे ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे सगळ्या दिवसांची बेरीज करायची. 30, 60, 30, 35, 31, 30, 31 वगैरे हे आणि टोटलला आलेल्याला 7 ने भागायचं. किती राहतायत वरती बघायचं आणि राहिलेले दिवस असणार आहेत ते तुमचे तेवढे दिवस म्हणजे 4 आठवडे किंवा 8 आठवडे, 15 आठवडे जे काय होईल आणि 3 दिवस अशा प्रकारे ऑप्शन दिलेले असतात किंवा डायरेक्ट दिवस दिलेले असतात अजून 100 दिवसांनी येणार आहे. ठीक आहे. मग हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतं. आता काय करायचंय ऑड डे शोधताना म्हणजे हे हे का काढायचं तुम्ही? बाकी किती भाग राहिलाय ते दिवस का काढायचे? तुम्हाला वार कोणता वार आहे त्या दिवशी ती शोधायचं असतं. आपण आता प्रश्न सोडताना तुम्हाला लक्षात येणार आहे. आता ह्यातले हे तुम्ही फोटो काढून घ्या बरं याचा जरा. नाही तर लिहून घ्या. तुम्ही कॅमेरा बिमेरा मोबाईल नसेल आणला तर हे लिहून तर घ्या. झिरो पासून स्टार्ट करून तुम्ही 6 पर्यंत लिहायचं. काय जास्त बाकी जास्त डोकं लावायचं नाही. रविवार ते शनिवार पर्यंत दिवस लिहायचे आणि 0 पासून 1 पर्यंत लिहायचं. याचा वापर होतो पुढे आपल्याला. आता बघा महिन्यामध्ये किती किती ऑड डेज असतात. जानेवारीमध्ये 31 दिवस आहेत म्हणून दिवस किती झाले तुमचे? ऑड म्हणजे विषम दिवस राहिले. 7चा पाडा म्हणा बरं 31 येईपर्यंत. 7 चोक 28 झाले बरोबर. दिवस किती राहतात अजून? महिना जानेवारी कितीचा आहे? जानेवारी आपला इथे आलेला वरती 31चा बरोबर. म्हणजे 28 नंतर 29, 30, 31 3 दिवस शिल्लक राहिले ऑड दिवस म्हणजे. ठीक आहे. असंच आपण काय करणार 31 दिवसाचे जिथं जिथं आहेत त्या दिवशी काय राहिले तुमचे 3 एक्स्ट्रा दिवस राहिले. मग कॅल्क्युलेट करताना तसंच करायचं. ह्या आठवडा संपला म्हणजे हे कधी कामाला येणार आहे तुम्हाला वार शोधताना. ह्या तारखेला हा वार होता तर त्या तारखेला किती कोणता वार असणार आहे. मग ते महिन्यात 3 दिवसच धरायचे. जानेवारी आला की 3च दिवस धरायचे. फेब्रुवारी की काय तुमच्या इथं 7 चोक 28 लीप इयर नसेल तर पूर्ण महिना तुमचा 0 जाणार आहे बरोबर. 7च्या पाड्यामध्ये 28 आहे आणि लीप इयर असेल तर 1 दिवस एक्स्ट्रा राहणार आहे फक्त शिल्लक. म्हणजे हे तिथं काउंट करताना जरी तुम्हाला दिवस मोजायला जरी तुम्हाला वाटत असेल की अरे यार हे दिवस मोजायचं लय झाले 30 ऍड करू का 28 ऍड करू का हे बेरीज करत बसण्यापेक्षा
ही स्कीम लक्षात ठेवली तरी चालते. म्हणजे 7ने प्रत्येक पाड्याला 31 दिवसाचा असला महिना की तुमचे 3 दिवस ऑड असणार आहे. 30 दिवसाचा असला की किती दिवस राहणार आहे शिल्लक? 2 दिवस राहणार आहे. 7 चोक 28 आणि 2 30. आता प्रत्येक महिन्यात बघा इथं तुम्हाला 31 दिवस असेल, 3 ऑड डेज आहेत. 31 दिवस 3 आहेत. 30 तारखेच्या ह्याला आहे, 30 तारखेचा महिना असेल तर 2 दिवस राहतात. 31 तारखेचा महिना असेल तर 3 दिवस राहतात. ठीक आहे, हे सेम रिपीट होणार आहे पूर्ण तुमचं वर्षाच्या कॅलेंडरमध्ये. हे सगळं सेम रिपीट झाले बरोबर. 30 दिवस 31 दिवस 30 दिवस 31 दिवस असे तुम्हाला तिथं एक्स्ट्रा दिवस आलेले दिसतात. मग शेवटी काय करायचं कॅल्क्युलेशन करताना? यांची बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 3 8 वगैरे जे तुम्हाला होईल. पुन्हा 7चा एक बंच झाला काढून टाकायचा, राहिलेले शिल्लक दिवस धरायचे आणि मग त्या दिवशीचा आणि पहिल्या दिवशीचा म्हणजे 7 दिवस काढून टाकले की ज्या दिवस तुम्ही काउंट केलेला आहे तो आणि जो प्रश्नात विचारलाय तो वार सेमच असतो. आता हे एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला लक्षात येणार आहे, काही लोड घेऊ नका. आता हे सेंचुरी म्हणजे शतक असते आपलं एक. ठीक आहे, 18वं शतक, 17वं शतक, 16वं शतक, 20वं शतक चालू आहे. 21वं आता. हे काय सेंचुरी एका 100 वर्षाच्या टोटल पिरियड मध्ये 1900 सालाच्या किंवा 1901 1 जानेवारी 1901 पासून ते 31 डिसेंबर 2000 पर्यंत काय येणार आहे? 1999 पर्यंत काय येणार आहे तुमचं? सॉरी 2000 पर्यंत किती दिवस येणार आहेत? एक्स्ट्रा 5 दिवस येणार आहेत. म्हणजे जरी तुम्हाला 100 वर्षाचं कॅलेंडर विचारलं तरी तुम्ही महिन्याचं कॅल्क्युलेट करत बसणार आहे का? महिन्याचं कॅल्क्युलेट करत बसला तर दर महिन्याला 3 ऑड 4 ऑड मग तुम्हाला ते एका वर्षाचे किती ऑड दिवस झाले? 5 दिवस झाले. मग तुम्हाला असं सगळं 5 6 5 6 मग लीप इयर कोणचं आहे त्यातलं, मग असं करत तुमचं पेपर संपून जाणार तवर आणि तुम्ही मग काय प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की 100 वर्षामध्ये 5च ऑड दिवस असतात. जर मोठं कॅलेंडर विचारलं 100 वर्षाच्या पिरियड मधलं तर 5 दिवस एक्स्ट्रा असतात लक्षात ठेवायचं. 200 वर्षाचं विचारलं तर 3 दिवस एक्स्ट्रा असतात. 300 वर्षाचं विचारलं तर 1 दिवस एक्स्ट्रा निघतो त्याच्यामध्ये आणि 400 वर्षाचं असलं तर काही निघत नाही. कारण काय लीप तुमचं तिथं काउंट होतो म्हणजे 4 ने भाग जातो त्या पूर्ण ह्याला बरोबर सगळ्या 400 वर्षाला. आता अजून बघा कोणत्याही तारखेचा वार शोधण्याची पद्धत काय? टोटल ऑड डेज करायचे. किती वर्ष कंप्लीटेड आहेत? लीप इयर्स, मंथ आणि दिवस आणि ही डेट. आता प्रश्न सोडवताना समजून जाईल. मग काय करायचे? 7 ने डिवाइड करायचे आणि राहिलेले तुमचे काय दिवस असणार आहे? ते दिवस काउंट केले की समजा 3 दिवस. आज रविवार आहे. पुढच्या अजून 100 दिवसांनी कोणता वार असेल असं विचारलं तुम्हाला. आज किती तारीख आहे? समजा आज 10 तारीख आहे ना. तर 100 दिवसांनी जी तारीख येणार आहे त्या तारखेला कोणता वार असेल किंवा असं विचारलं तर काय करणार? 100ला तुम्ही कितीने भागणार? 7 ने. बरोबर? 100ला 7 ने भागल्यावर काय येते तुमचं? 7 एके 7. 7 चोक किती राहिले वरती? आता हे 14 आठवडे झाले बरोबर आणि वरचे काय येणार आहेत आपले दिवस येणार आहेत. आता हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कळलं. आता ह्यातले बेसिक गोष्ट अजून समजून घ्या. सेम कॅलेंडर रिलेटेड काय असते? नॉर्मल दिवस एक म्हणजे नॉर्मल इयर जे असतं आपलं लीप इयर नसतं त्याच्यामध्ये काय असणार आहे तुमचे रिपीट. नॉर्मल इयर असतं ती 6 वर्षांनी रिपीट होतं. म्हणजे आता सध्या आपलं काय लीप इयर आहे काय 2026 आहे का लीप इयर? नॉर्मल इयर आहे. मग हे सेम कॅलेंडर आपलं कधी असणार आहे? 6 वर्षांनी रिपीट होणार आहे असंच. दर 6 वर्षांनी आणि लीप इयर असेल तर 28 वर्षांनी रिपीट होते. बरोबर? चला आता ह्याच्यावरचे प्रश्न कसे कसे विचारले जातात ते बघूया आपण आता पहिल्यांदा. 26 जानेवारी 1950 कोणत्या वारी होता? हे आता तुम्ही कसं शोधणार? आपल्याला काय आहे तुम्हाला एक बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. कोणत्या कोणत्या? आपला 15 ऑगस्ट कुठल्या भारत स्वतंत्र झालता ती तारीख एक लक्षात ठेवायची. तारीख माहित असते आपल्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे. ह्या 2 तारखेचे वार लक्षात ठेवायचे फक्त तुम्ही. एक तर शुक्रवार आहे आपला
ह्याचा काय म्हणतात 15 ऑगस्टचा, आणि 26 जानेवारी किती, 26 जानेवारी कधी मिळाला आपण हे केले, प्रजासत्ताक कधी झालो आपण, का 47, 26 जानेवारी, 26 जानेवारी, अजून काय कोणाचं, का 47 ला, अरे हे कधी झालंय भारताला प्रजासत्ताक, कधी झालाय भारत, 26 जानेवारी, कोणत्या साली झालंय, हा, अजून काय तुमचं काय म्हणणं आहे, बोला की, लाजताय काय का, काय पुरी बिरी नाहीत, कोण नाही घाबरायचं काय नाही. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, त्या दिवशी होता शुक्रवार. मग आपण काय केलं, शनिवार रविवार लोकांनी फुल पार्ट्या केल्या असं लक्षात ठेवायचं. हा, फुल धिंगाणा घातला शनिवार रविवारी, मग शुक्रवारी झालं ना रात्री, मग शनिवार रविवारी मस्त एन्जॉय केला लोकांनी, मग सोमवारपासून कामं चालू केली. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या इथं आता ऑफिसला गेलं की, कुठले काम करायला गेलं तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसला, तर सोमवारी या वगैरे असं म्हणतात, कारण ते शुक्रवारी आपला इंडिपेंडन्स झालता भारत. आणि हा कधी झालता, तर हा त्या दिवशी होता गुरुवार. ह्या दोन गोष्टी फॅक्ट आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या. फॅक्ट म्हणजे काय, ती आहे अस्तित्वातली गोष्ट, ती तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे. आता काहीतरी तुम्ही इंडिपेंडन्स आपल्या ह्याची प्रजासत्ताक दिनाची काहीतरी एक ट्रिक तुमच्या डोक्यात ठेवा, गुरुवारी काय असेल ते, तुमच्या ह्यानं मनाने आपल्याला काय, पण ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला ते वार वगैरे काढता येतात. आता बघा, डेज आफ्टर डेज काय, आज बुधवार असेल तर 100 दिवसांनी कोणता वार आहे, आज जर बुधवार आहे 10 तारखेला, तर 100 दिवसांनी कोणता वार येणार, हे तुम्ही कसं काढणार आहे, काय करायचं आपल्याला, 100 भागिले 2 केलं, बरोबर, आपल्याला किती राहिलेले मगाशी, 2 एक्स्ट्रा राहिलेले, बरोबर, 14 आठवड्यात कंप्लीट झालते, आणि वरती 2 राहिलेले शिल्लक, म्हणजे काय झालं, आज बुधवार आहे, मग त्याच्यामध्ये काय करायचे, हे 2 दिवस ऍड करायचे. कुठला झाला तुमचा पुढचा बुधवार, नंतर एक कोणता दिवस येणार आहे, आज बुधवार असेल, गुरुवार शुक्रवार येणार तिथं, ठीक आहे, हे 2 दिवस ऍड केले की तो दुसरा दिवस धरायचा त्याच्यामध्ये. अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. त्यानंतर बघा, लीप इयर काय, 2001 ते 2024 दरम्यान किती लीप इयर झाले, किती किती वर्षांनी येते एक लीप इयर, हा 6 झाले. किती वर्षांनी येते एकदा लीप इयर, 4 वर्षांनी. आता मला सांगा, टोटल वर्ष किती आहेत तिथं, 24, 6 येणार आहे. लास्ट जर लीप इयर असेल, त्याच्या आधी 4, त्याच्या आधी 4, त्याच्या आधी 4, असं करत जावा ना, वजा 4 केले तरी तुम्हाला येणार आहे. काही जास्त ह्याच्यात डोकं लावायची गरज नाही ह्याच्यामध्ये. आता 2001च्या आधीचं लीप इयर कोणतं आहे, आणि 2000 साल पण लीप इयर आहे. मला वाटतं तुमची जन्मस्थान झाली त्यावेळेसची. कितीची आहे ती तुम्ही सगळी, अरे अरे लय लहान आहे तुम्ही, ठीक आहे. म्हणजे 2000 पासून पुढे लक्षात ठेवायचं की, तुम्हाला लक्षात काय येणार आहे इथं, की आता स्टार्टिंग कुठला दिलाय, त्याच्या आधीचा लीप इयर कोणता आहे जवळपास, लगेच लक्षात घ्यायचा. मग इथनं ह्याला घ्यायचा नाही मागच्याला, मग पुढचा घ्यायचा. 2000 तुम्हाला कळला, 2004 असणार आहे, 8 असणार आहे, 4, 8, 12, 16, 20, आणि ही 24 झाले 6. बाकीच्या ह्यात काय डोकं लावायची गरज आहे का, कॅल्क्युलेशन करायची काय गरज आहे, असले तुकराट प्रश्न विचारतात तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी. आपण घाबरून काय करतो, गडबडीत काहीतरी दुसऱ्याच आपल्या डोक्यात चाललेलं असतं कॅल्क्युलेशन, आपण चुकून बसतो. हे चुकवायचं नाही, असले प्रश्न चुकवणं म्हणजे आपला रिझल्ट घालवणे, ठीक आहे, अजिबात चुकू द्यायचं नाही, काही झालं तरी. ते मी याला तरी चालते तुम्ही पेपर सोडवताना, पण हे असले प्रश्न सोडवून यायचे नाहीत चुकीचे. 2017चे कॅलेंडर पुन्हा कधी रिपीट होईल सांगा आता मला, 23 ला. का बरं, नॉर्मल वर्ष 6 वर्षांनी रिपीट होणार, कॅलेंडर सेम असतंय, 1 जानेवारीला तोच वार असेल, तोच वार 31 डिसेंबरला पण असणार आहे इकडच्या दोन्ही कॅलेंडर मध्ये. म्हणजे 1 जानेवारी ह्याचा 1 जानेवारी, ह्याचा 31 डिसेंबर, ह्याचा 31 डिसेंबर, ठीक आहे. आता 2000 किती चालू आहे आत्ताच,
25. आता ही रिपीट कधी होणार आहे? बत्तीस. हे दोघांना तुम्हाला समजतंय का नाही काय? लय फुल असं मोठं प्रश्नचिन्ह दिसतंय चेहऱ्यावर, मला टेन्शन यायला लागलं तुमच्याकडे बोल. आता मला सांगा 1900 ते 2000 या कालखंडात किती ऑड दिवस असतील? आपण बघितलेलं होतं 100 वर्षात किती ऑड दिवस असतात? 5. 200 वर्षामध्ये 3 आणि 400 वर्षामध्ये 300 वर्षामध्ये 1 आणि 400 मध्ये 0. काहीच नसते ऑड दिवस. प्रश्न होता. एखाद्या वर्षाची सुरुवात शुक्रवारी होते, ठीक आहे, म्हणजे 1 जानेवारी फ्रायडे असेल, तर त्या वर्षातील 256वा दिवस कोणता असणार आहे? कोणत्या वारास येणार आहे? कसं करणार हे? हे बघा काय केलं आपण, 256ला कितीने भागायचे? दिवस दिलेत आपल्याला, ठीक आहे. 7 त्रिक 21. किती राहिले? वरती किती राहतात? 4. 4 वर काय घेतले तर 6. 46 झाले, बरोबर. 6 7 7 सक 42, बरोबर. हे काय झाले तुमचे 36 आठवडे झाले. मग किती राहिले होते आपले? 42 आणि 42 पासून 46 करायचं होतं ना आपल्याला. 4 राहिले. 4 दिवस त्यात ऍड करायचे आपल्याला. कशात? हे आज शुक्रवार मध्ये, बरोबर. मग आता हा शुक्रवार, नंतर काय आहे? शनिवार, नंतर एक 1 2 3 आणि हा दिवस. ऑप्शन नाही तर 3 कसं काय देऊ? गुरुवार क्लोजेस्ट पॅटर्न. हा ठीक आहे, पण आपला काय येणार तुम्हाला लक्षात आलं ना? ठीक आहे, आपल्याला फ्रायडे सॅटर्डे म्हणजे 4 दिवस ऍड केले, 4था जो दिवस आहे ना तो आपला असणार आहे. 5वा दिवस धरायचा नाही. तुम्ही सांगितलं की 4 दिवस ऍड करा, मग तुम्ही करणार काय? 1 2 3 4 दिवस ऍड करणार, 5व्या दिवसाचा नंबर घ्यायचा नाही. आता बघा इथं पुढे अजून 2005 हे नॉर्मल इयर आहे, तर 2006च्या 1 जानेवारीला कोणता वार असेल? अरे नाही ना, हे एक इथं मिसिंग झाले काहीतरी. 1 जानेवारी सामान्य वर्षाला हे इथं सोमवार रविवार पाहिजे. 2005 ही नॉर्मल इयर आहे. 1 जानेवारी 2005 ला रविवार आहे, तर 1 जानेवारी 2006 ला कोणता वार असणार आहे? एक दिवस ऍड करायचा आहे. आणि असं का बरं केलं बाबा, मला इथं काय कळलं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर आहे, एक दिवस फक्त एक्स्ट्रा होतो. 365 दिवसाचा आपण जेव्हा जानेवारी 1 जानेवारीला जो वार असेल तोच 31 डिसेंबरला वार असतो, लक्षात ठेवायचा. आणि फक्त पुढचा 1 तारखेचा आपण विचारलंय ना, तो फक्त एक ऍडिशन करायचं, म्हणजे कुठलाही वार असू द्या, सोमवार मंगळवार जो काही दिलं 1 जानेवारीला ह्या वर्षी नॉर्मल वर्षामध्ये, तर पुढच्या वर्षी काय येणार आहे? एक दिवस ऍड करायचा सेम तारखेला. आता मला सांगा, लीप इयर असेल समजा, हे लीप इयर मध्ये किती दिवस ऍड करणार तुम्ही? आता जे एक करतोय आपण नॉर्मलला 2 करणार,
कधी 1 जानेवारीला करणार का तुम्ही? नाही. तुमचा फेब्रुवारी नंतरची तारीख असेल तर त्यावेळी 2 ऍड करायचे. फेब्रुवारीच्या आतली तारीख असेल तर तुम्ही ऍड करणार का? करायचं कारणच नाही ना. जरी कुठलं पाठीमागचं जर लीप इयर असेल, सपोज तुम्हाला सांगितलं 1 जानेवारी 2003 ला मंडे, हे सांगा आता कोणता वार असणार आहे? कोणता असणार आहे? मराठी सांगा, काय विषय नाही. मंगळवार का बुधवार? कुठला? बुधवार. बुधवार. बुधवार सगळ्यांचं. आता मला सांगा, हे काय नॉर्मल इयर आहे का काय? हे लीप इयर आहे. नॉर्मल इयर आहे. हे काय लीप इयर आहे का नॉर्मल? आता ह्यात दिवस किती आहेत? म्हणजे आपण 1 जानेवारी 2000 कुठल्याही साली 1 जानेवारीला, पुढच्या वर्षी 1 जानेवारीला घेतो आपण दिवस. आता तुम्ही लीप इयर आहे म्हणताय, बरोबर आहे? ह्यातला लीप इयर मध्ये 1 दिवस एक्स्ट्रा कुठल्या महिन्यात असतो बरं? फेब्रुवारी, बरोबर. 29 ला एक एक्स्ट्रा दिवस. ह्या तारखेपर्यंत फेब्रुवारी आलाय का बरं पिक्चर मध्ये? मग ऍड करायला पाहिजे का नाही तिथं दिवस? भले ते लीप इयर असेल, आपल्याला काय घेणं नाही त्याचं. आपण त्याच्या अलीकडेच थांबलोय ना. आपण थांबलो 1 जानेवारीलाच. ह्या 1 जानेवारी पासून ह्या 1 जानेवारी पर्यंत काउंट केले. तुम्ही 1 फेब्रुवारी पर्यंत जरी काउंट केलं तरी पण तुम्हाला काय येणार आहे? आता 1 फेब्रुवारीची ह्या इथं कोणता वार असणार आहे सांगा बरं? कसं येत नाही? बघा, लय डोक्याला ताण घ्यायचा नाही. मगाशी आपण बघितले, एक तुम्हाला चार्ट दाखवलेला. 31 दिवसाचा महिना असेल तर किती दिवस ऍड होणार आहेत? 3 दिवस. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. 31 दिवसाचा महिना 3 दिवस ऍड होणार आहेत. हे इकडे लक्ष द्या. जानेवारी मध्ये 31 दिवसाचा महिना आहे. दिवस किती ऍड होणार आहेत ह्याच्यात? एक्स्ट्रा राहणार आहेत. म्हणजे समजा आता आपलं किती राहिलेलं ह्याच्यामध्ये? एक नॉर्मल वर्ष होतं हे आपलं, बरोबर. ह्या 365 दिवसामध्ये एक दिवस एक्स्ट्रा केला तर आपला काय झाला? हा शुक्रवार कुठला होता? हा या दिवशी सोमवार होता. सोमवारचा इथं झाला तुमचा मंगळवार, बरोबर. मंगळवार कधी झाला? 1 जानेवारीला, बरोबर. आता तुम्हाला 1 फेब्रुवारीला काढायचं आहे. मग आपण काय सांगितलंय? 31 दिवसाचा महिना आहे पूर्ण. 31 दिवसाचा महिना आहे तुमचा. 365 टन हे 30 कर्म 31 दिवस. 66 टन 30 किती झाले? 96. 396 ला भाग जातोय का बघायचा 4 ने, 7 ने. 7 ने घालवायचा आहे. घालवा बरं भाग 396 ला 7 ने. किती जाते? किती राहते शिल्लक? 7 दिवस राहतात. 4 दिवस राहतात, बरोबर. म्हणजे आपण कसं केलं? तुम्हाला आता साधी गोष्ट सांगतो. ह्या 1 जानेवारी टू 1 जानेवारी किती दिवस राहिला तुमचा शिल्लक? 1 दिवस एक्स्ट्रा शिल्लक राहिलाय. आणि ह्या 31 जानेवारीतल्या महिन्याच्या 31 दिवसातले ऑड दिवस किती राहिले शिल्लक तुमचे? 3 दिवस. म्हणजे हे प्लस 3 टोटल किती दिवस राहिले तुमचे? 4 दिवस. आहे का जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? 1 आणि 3 ही 4 दिवस फक्त वाढवायचे. कुठनं? ह्या वारापासून. आपण सोमवार घेतलाय, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार येणार तुमचा त्या दिवशी. आलं का नाही लक्षात? 1 जानेवारी पासून 1 जानेवारी पर्यंत किती दिवस एक्स्ट्रा होतात सांग मला? आज रविवार आहे, या जानेवारीच्या 1 तारखेला आज रविवार आहे. पुढच्या 1 जानेवारीला कोणता वार येणार आहे? अरे 1 दिवस एक्स्ट्रा होते, सोमवार. आता 1 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत किती दिवस होते? म्हणजे 1 जानेवारी ते 31
31 जानेवारी पर्यंत 1 ते 31 किती दिवस झाले? ऑड दिवस किती आले? 3. तुला फेब्रुवारीचा फक्त वार कोणता काढायचा आहे? फेब्रुवारीतला 1 तारखेचा दिवस नाही काउंट करायचा. आलं लक्षात? दिवस कधी काउंट होणार आहे तुझा? पूर्ण दिवस झाल्यावर. 31 तारीख महिना कधी काउंट होतो आपला? 31च्या पुढे गेल्यानंतर आपण, बरोबर. तू आधीच ऍड करतोय त्याला त्या तारखेच्या आधी. मला लक्षात आलं की तू म्हणतोय 31 दिवस इथले 31 जानेवारीतले आणि 1 फेब्रुवारी धरतोय आपण, मग 1 पण धरायला लागेल त्याच्यात. जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस आपण त्याला काउंट करणार आहे. आपण 1 फेब्रुवारी पूर्ण धरणार आहे का? पूर्ण त्याला कॅल्क्युलेशन मध्ये धरत नाही ना. त्या दिवशी कोणता वार आहे आपल्याला? अलीकडेच थांबायचं आहे आपल्याला. थांबायचं अलीकडे, उद्याचा त्या दिवशीचा वार सांगायचा फक्त, एवढं. बाकीचं त्यात काउंट मध्ये धरायचं नाही त्याला बेरीज करताना, त्यामुळे तिथं नाही येणार. आता पुढे बघा, यातलं सांगा एक्झाम्पल, हे सांगा उत्तर काय येते. पुढील पैकी कोणत्या वर्षामध्ये फेब्रुवारीत 29 दिवस नसतील? म्हणजे काय सांगितलं, याचा अर्थ काय? लीप इयर नसेल. 2100. आता सांगा बरं, 15 ऑगस्ट 1947 कोणत्या वारी होतं? 4 ने जाते का? मग ह्याला किती जाते भाग? अजून काय जाते? ह्याला जाते का? 4 ने भाग जातोय, ह्याला जातोय 4 ने, ह्याला पण जातोय. ठीक आहे. हा एक राहिला, 4 झालं, याला पण जातोय भाग. ठीक आहे. मग ती यापैकी नाही, ऑप्शनच नाही. 15 ऑगस्ट 1947 ला नाही, 2047 ला कोणता वार आहे? 1947 चा वार माहितीये का तुम्हाला? 15 ऑगस्टचा पार्टी केली, लक्षात ठेवायचं, आणि 2 दिवस फुल देहाना घातला. आता मला सांगा, 1947 नंतर 2047 ला किती वर्ष झाली? 100 वर्ष झाली. आपण काय म्हणले, 100 वर्षात किती दिवस ऍड करायचे असतात आपल्याला काउंट करताना? 5 दिवस ऍड करायचे. त्या दिवशी शुक्रवार होता म्हणल्यावर 5 दिवस कोणते येणार? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. इथे शुक्रवार कसं काय दिले? आमच्या एडिटरला धरून हाणायला लागतं वाटतं. शुक्रवार दिले हे ना, शबास. इथं बुधवार येणार आहे. ठीक आहे. इथे येणार आहे तुमचा आता 2028 नंतरचं पुढचं लीप वर्ष कोणतं आहे सांगा बरं? 32. आता हे प्रश्नाचं उत्तर सांगा मला. दिवस काउंट करायचे प्रत्येक महिन्यातले. आता तो मार्च आहे ना, कुठला आहे? 1 मार्च आहे. मार्चचा पूर्ण महिन्यात किती दिवस आहेत? 31. नंतर एप्रिल 30, नंतर मे. आता लगेच लिहून घेतलं ना तुम्ही? आता बघा इथं लक्षात घ्या, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै,
ऑगस्ट, ठीक आहे. इथपर्यंत लिहून घ्या तुम्ही. आता मार्च मध्ये किती दिवस असतात तुम्हाला? महिना कितीचा आहे हा? 31, 30, 31. इथं इथं काहीतरी गडबड होती बरं का. ठीक आहे, इथं गडबड होती आपली. आता मला सांगा, 31च्या महिन्यामध्ये पूर्ण तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे का? 30, 31, 30, 31 दिवसाची बेरीज करायची नाही. 31 दिवसात किती दिवस असतात ऍड तुमचे? 3. इथं किती? 2. इथं 3. इथं 2. इथं 3. इथं पण 3 येणार. आता ह्याची बेरीज तुम्हाला लक्षात येते का? 3 आणि 3 6, आणि हे 4 10, आणि हे 6 16. ह्याला पुन्हा 7 ने भाग घालवायचा. 7 दोन्ही 14, बरोबर. म्हणजे 2 राहिले शिल्लक. 7 दोन्ही 14, 14 गेले, त्यातले 2 राहिले, 16 झाले आपले टोटल. म्हणजे इथं काय आहे? 2 दिवस फक्त आपले एक्स्ट्रा राहिले, बरोबर. आता आपल्याला कुठं तारखेपर्यंत शोधायचं आहे? 15 सप्टेंबर, 15 पर्यंत. मग 1 ते 15 मध्ये अजून किती जाणार? पुन्हा 7 ने भागल्यावर त्या आठवड्याला 7 दोन्ही 14, त्यातले 14 गेले, 1 दिवस राहिला फक्त शिल्लक वरती 15 दिवसाचा. म्हणजे तिथे काय करायचा? 1 दिवस ऍड करायचा. म्हणजे टोटल तुम्ही किती करणार आहे? 3 दिवस ऍड करणार आहे. आता 3 दिवस ऍड करा. 1 मार्चला कोणता आहे? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असणार. आलं लक्षात? शनिवार कसं काय आलाय? मला पण तीच काय का, शनिवार कसा आला बरं? हा, 1 मार्च गुरुवार आहे. ह्या महिन्याचे किती दिवस राहिले अजून? 30. इथं 2 करायला लागणार. हा, 1 मार्च धरलाय ना, राहिलेल्या दिवसातले काउंट केले आपण. ह्याला 30, तर 2 केलं तर किती राहणार आहे आपले? 16 आलते, इथं 15 राहिले. 15 आणि 15 2 दिवस ऍड करायला लागणार. म्हणजे इथं 2, नाही मग एकच दिवस राहतो इथं. 1 आणि 1, इथं 1 आणि इथे 1, 2 दिवस ऍड केले तर काय येणार आहे? शनिवार. 1 मार्चला धरलाय ना. हे सांगा बरं, 2001 ते 2100 मध्ये किती लीप इयर्स येतात? 25. 100 वर्ष सरळ 4 न भागायचं, तुम्हाला ते किती लीप इयर आहे ते मिळणार. नंतर बघा आता, बरोबर. नॉर्मल असेल तर किती वर्षांनी रिपीट होते? 6 वर्षांनी. लीप इयर असेल तर ती 28 वर्षांनी रिपीट होणार. हे काय? 1800 लीप इयर आहे, ठीक आहे. 1800 हे लीप इयर नाही, पण 2 हे लीप इयर आहे. का बरं? 4 सिंपल आहे. 1800 जातो का भाग? पण हे काय सांगितलं मगाशीच आपण? 100 ने भाग जातो, 4 ने पूर्ण भाग जात नाही त्याला. 4 ने घालवायचं तसं जात नाही. 2000 ला जसा भाग जातोय आता आपल्याला, 2000 ला 100 वर्षाचं आपण एक ही यात काय करायचं माहितीये का? ज्याला ही 2000 वगैरे असतात ना, हे साल आहेत ना, 2000, 4000, 3000, 1800, 1900, बरोबर. ह्याला भाग कशाने घालवायचा आहे? 4 ने नाही घालवायचा, ह्याला 400 ने घालवायचा भाग. 400 ने भाग जात असेल तरच काय म्हणायचं आपण? लीप इयर आहे का नाही. आणि मागाचं पण ते 2100 तसंच होतं. इकडचं वाढवायचं 2 आपण, 400 ने घालवायचा भाग. मग
आता बघा 10 ऑक्टोबर 2029 बुधवार असेल तर 10 ऑक्टोबर 30 ला कोणता वार असेल? लीप इयर वगैरे आहे का बघा ह्यातलं कोणतं? काय येणार आहे? सेम दिवस आला पुढच्या वर्षीतला लीप इयर नसेल तर फक्त एक दिवस ऍड करायचा. जास्त ताण घेऊ नका ले. गुरुवारच नाही आहे की. हा, त्यानंतर बघा आता 1 जानेवारी 2050 शनिवार आहे, तर त्या वर्षातील 200वा दिवस कोणत्या वारास येणार आहे? गुरुवारी. 200/7 करा की. 4 दिवस शिल्लक राहिले. 4 दिवस काउंट करायचे त्या दिवशीपासून. सोमवार येते तुझं म्हणणं आहे. तुझं गुरुवार. आणि आता आपण बघूया किती दिवस राहिले तिथं. 200वा म्हणजे 200 दिवस आहेत बरोबर. ही भागिले 7 केले आपण. इथं 6 आलं ना. 7 7 2 14 6 राहिले. 6 वर 0 घेतलं. 7 8 56 झालंय. 4 दिवस शिल्लक राहतात बरोबर. 4 दिवस ऍड करायचे इथनं शनिवार पासून. रविवार सोमवार मंगळवार बुधवार. बुधवार नाही. उत्तर आहे ना गुरुवार. ChatGPT. शनिवार रविवार सोमवार मंगळवार. मंगळवार दिला असेल त्यात तुझ्या ह्याच्यात ChatGPT. त्या वर्षातील 200 दिवस विचारला. 1 जानेवारी सोडायचं. 199 दिवस राहते. मग 3 दिवस ऍड करायचे फक्त. मग 4 दिवसाच्या ऐवजी 3 दिवस ऍड करायचे. मग काय झाला? रविवार सोमवार मंगळवार. तो एक सोडून द्यायचा. माझ्या मगाशी केलं तसं 1 मार्चचा 1ला सोडून दिलं. ChatGPT लय बेकार आहे की. अरे आता ह्यातले कोणते कोणते लीप इयर्स किती आहेत? लीप इयर्स ह्यातले सांगा. 1800 1700 1900. 400 न फक्त ह्या दोघांना भाग जातो. एक 1600 आणि हे 2000. हे दोनच फक्त तुमचे काय असणार आहेत? लीप इयर असणार आहेत. बाकीच्यांना भाग जात नाही 400 ने. ठीक आहे. आता पुढे बघूया कोणत्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 5 रविवार येऊ शकतात ह्या खालीपैकी? लीप इयर स्टार्ट झाले रविवारी, तेव्हा त्यात रविवार येऊ शकतात का? 5 रविवारी. फेब्रुवारी 5 रविवार कधी येऊ शकतात? लीप इयर नॉर्मल इयरला येतील का? नॉर्मल इयर मध्ये किती दिवस असतात? 28. म्हणजे 7 चोक 28. तिथंच तुमचं गेलं. कसाच पूर्ण होत नाही बरोबर. नॉर्मल इयर वाले ऑप्शन काय करणार तुम्ही? उडवून टाकणार आहेत. नॉर्मल इयरचं काय घेणं देणं आपल्याला. 7 चोक 28. आता फक्त काय करायचं आपल्याला? लीप इयर स्टार्टिंग. आता इथं काय सांगितलंय? लीप इयर स्टार्टिंग ऑन संडे.
लीप इयर स्टार्ट सांगितलंय म्हणजे 1 जानेवारीची तारीख सांगितली आहे. करा बरं 3 ऍड लीप इयर मध्ये. जानेवारी 3 दिवस ऍड असतात ना. ऑप्शन लास्ट काय लीप इयर कधी स्टार्ट होतं म्हणजे लीप इयरला जानेवारी महिन्यात किती दिवस असतात बरोबर. आता 31 दिवस असले की ऑड दिवस किती राहणार आहेत फेब्रुवारीला काउंट करायचं तर आपलं एक्स्ट्रा दिवस किती झाले 3. जानेवारी इथं काय सांगितलंय फेब्रुवारी महिन्यातला दिवस विचारलाय तुम्हाला आणि ऑप्शन मध्ये काय दिलंय लीप इयर स्टार्टिंग सांगितले. लीप इयर स्टार्ट होते तुमचं. लीप इयर स्टार्ट झाले कोणते जर रविवारी चालू झालं तर फेब्रुवारी मध्ये कितवा दिवस असणार 1 फेब्रुवारीचा 3 दिवस ऍड करायचे ना. मग आपल्याला काय सांगितले 5 रविवार तुमचे 5 येण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला तिथल्या रविवार असला पाहिजे फेब्रुवारीच्या 1 ला असला की पुढचा कधी येणार आहे 1 तारखेला रविवार आला बरोबर. पुढचा रविवार कधी येणार आहे इथं झाले तुमचे शनिवार पर्यंत. दुसरा 8 नंतर 15 23 15 22 8 थांबा म्हणजे तुमचा रविवार 1 तारखेला आला पाहिजे तेव्हा तुमचे 5 रविवार कंप्लीट होणार आहेत बरोबर. मग आता 1 तारखेला रविवार यासाठी जानेवारी कधी स्टार्ट झाला पाहिजे हे 2 ऑप्शन कट झालेत ह्याच्याकडे बघू नका नॉर्मलचे. आता आपल्याला बघायचं लीप इयर कारण इथे 29 दिवस आल्याशिवाय तुमचे 5 दिवस कंप्लीट म्हणजे 5 वार कंप्लीट होणार नाही. कुठलाही स्टार्टिंगचा जो वार असेल तोच त्यात लास्टच्या दिवशी असणार आहे. मग मला सांगा इथं 5 कंप्लीट होण्यासाठी पहिल्यांदा आपला एक क्रायटेरिया काय लीप इयर असायला पाहिजे. नॉर्मल इयर वाले ऑप्शन कट केले. आता जर हा संडेला चालू झाला असेल रविवारी तर 3 दिवस ऍड केल्यावर काय होणार मंगळवार सोमवार मंगळवार बुधवार तो कट झाला ऑप्शन आपला. एकुलता एकच ऑप्शन राहतो काय ह्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा करायचं गरज नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं नाही ऑप्शन कट झाले संपला विषय राहिलेलं ऑप्शन तुमचं उत्तर आहे. गुरुवार नंतर काउंट करा 3 दिवस शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे 1 तारखेला आला तुमचा रविवार आलं का. जानेवारी 1 जानेवारीला म्हणजे काय आहे 1 जानेवारीला गुरुवार आहे बरोबर. आणि हे किती सांगितले आपल्याला ठीक आहे 1 फेब्रुवारीला कुठला वार येणार आहे तोच तुमचा तिथं असणार आहे. जानेवारीतले 31 दिवसातले 3 दिवस ऑड दिवस ऍड करायचे झाले त्यात गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असणार 1 तारखेला म्हणजे 5 दिवस तुमचे सलग 5 त्या तारखांना तुमचे रविवार असणार आहे. तर 15 जुलै 2024 ला सोमवार असेल तर 15 जुलै 2025 ला कोणता वार असणार आहे. मंगळवार बुधवार अजून काय गुरुवार शुक्रवार शनिवार 2024 कसलं वर्ष आहे लीप इयर त्या वर्षी काउंट झाला का नाही फेब्रुवारी टोटल वर्षामध्ये किती दिवस असणार आहे त्या वर्षामध्ये दिवस किती असणार आहेत तुझे 366 दिवस असणार आहे. ठीक आहे मग आता मंगळवार येणार आहे चॅट जीपीटीला ठीक आहे पूर्ण वर्ष काउंट नाही केलेलं आपण तर ती येणार तुमचा मंगळवार. हे जर घेतला आपण इथं कुठं आहे हे जुलै पासून स्टार्ट झाले लक्षात घ्या. राहिलेले दिवस किती आहेत आता जुलैमध्ये 15 दिवस किती 31 चा महिना आहे जुलै बरोबर म्हणजे किती दिवस राहिले तर 15 आणि 15 तारीख आहे पुढचे किती दिवस राहिले 16 दिवस राहिले. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि पुढच्या जुलै पर्यंत आता तुम्ही याची काउंट करत गेला प्रत्येकाची तर काय येणार आहे तुम्हाला
तेवढे दिवस ऍड होणार आहेत सगळे 3 4 3 किंवा 2 3 2 3 दिवस. आता पण इथं काय झालंय, फेब्रुवारी काउंट केलाय का? हे लीप इयर खरं आहे तुमचं म्हणणं आहे. बरोबर. पण जर 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण वर्षभरात जर तो दिवस काउंट केला असेल तरच. आपण त्या दिवसाचं घेतलंच नाही विषय. आपण कुठनं घेतलंय? जुलैपासनं पुढच्या जुलैपर्यंत घेतले. बरोबर. तो जर पार्ट आला असता तरच आपण त्याला काउंट करायचा आहे लीप इयर मध्ये, नाहीतर अजिबात काउंट करायचं नाही त्याला. कारण दिवसच भरत नाहीत. जुलैमध्ये किती दिवस राहणार आहेत तुमचे? 16. पुढच्या ऑगस्ट मधले 31 दिवस, सप्टेंबर मधले 30 दिवस, पुन्हा 31 दिवस, 30 दिवस, असं हे चालू राहणार. पुढचं पुन्हा जानेवारी फेब्रुवारी पुन्हा चालू राहणार. तर त्यामुळे तिथं तुमचं लीप इयर होते का कम्प्लीट? लीप इयर कन्सिडर होते का? पूर्ण नाही. जेव्हा 1 जानेवारी पासून किंवा तो फेब्रुवारी महिन्याचा दिवस काउंट केला जातो त्यावेळेस त्याला धरायचा आपण काउंटिंग मध्ये. बुधवार नाही येत तिथं, मंगळवार येते. चॅट जीपीटीला लोक येड्यात काढतात, रील बघत नाही. 2025 ते 2100 मधील सेंचुरी लीप इयर. ओके, एक्सेप्शन काय आहे? ह्यात लीप इयर कोणतं नाही बघा बरं. एकवीसशे 400 भाग जाते का त्याला सगळ्यांना? याला आता 50 ला नाही जाणार. ठीक आहे, ह्याला बघूया नंतर काय याचा विषय. दोन 2021 कॅलेंडर पुन्हा रिपीट कधी होईल? 27 ला, 6 वर्षांनी. का दिले 2100 सांग बरं? 100 ना डिव्हिजिबल आहे. मग हे खालचे 2050 आणि 80 होय की, पण बाकीचे 400 न भाग जातोय का? 100 ने जातोय पण 400 न जात नाही. तिथं वेगळे आकडे असतील कदाचित, बघतो मी त्याला काय कशातलं हे केलंय ते मी क्वेश्चन. एखाद्या वर्षाचा 1 जानेवारी हा वार सोमवार असेल तर त्या वर्षात 53 सोमवार असतील तर ते कसलं वर्ष असेल? सांग बर. काय काय ऑप्शन बघा? नॉर्मल इयर, लीप इयर, सेंचुरी इयर, स्पेशल ऑड इयर. आता मी सांगितलं होतं मागाशी तुम्हाला, एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? 52 आठवडे असतात नॉर्मल इयर मध्ये. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? 52 आठवडे म्हणजे 1 जानेवारीला जो वार असेल तोच 31, बरोबर. 52 आठवड्यातलं तुमचं कम्प्लीट होणार इथं. मग मला सांगा, 52 ला 52 पूर्ण कट टू कट जातात. मग हे तर काय सांगितले आपल्याला, तर त्या वर्षात 53 सोमवार म्हणजे लास्टचा दिवस पण तोच पाहिजे, पहिला आणि लास्टचा. एक एक्स्ट्रा झाला ना इथं, लीप इयर मध्ये असणार आहे. आपण जसं फेब्रुवारी महिन्यात बघितलेलं मगाशीच सेम ती कंडिशन आहे. एवढे गोष्ट लक्ष ठेवा, एक एक्स्ट्रा आला तर काय असणार आहे, तो तिथं लीप इयर असते, बाकीचं काय नाही. 52 म्हणजे आपला एका वर्षात 52 आठवडे असतात, लक्षात ठेवायचं. एक एक्स्ट्रा आलं की लीप इयर.
1 जानेवारी 1901 ला कोणता वार होता? आता हे तुम्ही कसं सांगणार? कॅलेंडर काढलं काय मोबाईल मधले? उपवास होता लोकांचा त्या दिवशी. दत्ताच्या मंदिरात जाऊन आलते लोक 26 जानेवारी 1950 ला. ह्यातलं मला सांगा 1901 पासून 1950 पर्यंत किती लीप इयर येतील? किंवा टोटल किती वर्ष झाली 1901 पासून 50 पर्यंत? 50 वर्ष होतात ना? 12 काय लीप इयर्स. 50 वर्ष झाले तुमची टोटल, बरोबर. 1 जानेवारी 1901 पासून 1 जानेवारी 1950 पर्यंत किती वर्ष झाली? 50 का 49 धरायचे त्याला कम्प्लीट. काय काय तू 1950 ला काउंट करतोय का? 1901 ते 1910 पर्यंत काउंट कर, किती होते? 1901 ते 10, 1910 ते 20, 20 ते 30, म्हणजे इथं 21 येणार ना, इथं 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40. आता प्रत्येक इयर मध्ये सांगा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही एआयचं वापरताय ना, तुम्हाला सांगतो आता मी, मान्य आहे मला काय गोष्टी लय भारी आहे. बरे मॅक्झिमम कंटेंट बनवतात लोक, कंटेंट क्रिएटर आहे ते सगळे, सगळ्या गोष्टी लेक्चरर क्लास या नोट्स बिट्स ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या क्लासेसवाले सगळे नोट्स बिट्स तुमच्या येतात आता सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या एआय वरनं बनवलेल्या असतात. ठीक आहे, उद्या मी पुस्तक छापाय चालू केलं तर एआय मधनं मी प्रॉम्प्ट देणार त्याला प्रॉपर आणि त्याच्यावरून मी नोट्स काढून घेणार. एवढं काय लय मोठी गोष्ट नाही ती. पण एआय वापरणं एका लिमिट पर्यंत ठीक आहे. आपल्या नाही रिसर्च भरपूर झाले त्याच्यावर, आपलं ब्रेनच काम करत नाही. आपण म्हणतोय सगळ्या गोष्टी, हे इलॉन मस्क वगैरे एकदम हे हाय लेवलला आहेत ना. एक ती म्हण आहे, ड्रग डीलर नेव्हर कन्झ्युम्स ड्रग. ह्या इकडं मटण खायला जाता का तुम्ही जगदंबाला हायवेला? गेलाय कधी? टोलगेट कोणता आहे इकडचं आपलं? खेड शिवापूरच्या तिथं अलीकडे ब्रिज उतरला की उजव्या हाताला जगदंबाचं हॉटेल आहे. अख्खी मालक त्याचे माळकरी, अख्खी फॅमिली प्रॉपर. मग विचार करा तुम्ही, ह्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला जी कोण डाटा प्रोव्हाइड करते ना ह्या गोष्टी, ते स्वतः कधीच कंझ्युम करत नाहीत. ते एक माग ह्याचा पण व्हिडिओ आलेला, आपला फोटो एक व्हायरल होत होता चांगला, मार्क झुकरबर्गचा. ते सगळे लोक बसलेत आणि त्याने तो, त्याचे स्क्रीन टाइम किती आहे माहितीये का यांचा? इलॉन मस्क एका त्याला डायरेक्ट ह्याच्यात विचारलेला, काय तर त्याला 2-3 मिनिटाचा स्क्रीन टाइम होता, ऍव्हरेज स्क्रीन टाइम. आपला किती आहे? माझा 10 तास आहे. 10 तास. मला माझं काम म्हणजे बाकीचं माझं समजा काम असते, आपल्याकडे खाली काही एम्प्लॉय नाहीत की आपण सगळ्यांकडनं करून घेऊया. पण ह्या गोष्टी लय घातक आहे. तुमचं काम असेल तर तुम्ही घालवलं तर चालतंय दिवसभर त्या स्क्रीन समोर. आपलं ब्रेनच काम करत नाही. काय करायचं विचारशक्ती कमी होत चालली आपली सगळीकडेच. म्हणजे तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही आता एकदम लहान वय आहे तुमची, तुम्ही आतापासनं आणि तुमच्या प्रॉपर काळामध्ये आता डेव्हलप व्हायला लागले, तुम्ही पण वाढायला लागलाय आणि ही पण त्याच्यामध्ये आलंय. ती मजा वाटते, डोपामाइन रिलीज होते मस्त ब्रेन मध्ये.
थोडस कंट्रोल करायचं सगळ्या गोष्टीला. AI हाय चांगलं, त्याचा चांगला प्रॉडक्ट यूज करायचा. बाकी किती आलं 1901 ते 10 मध्ये किती आले लीप इयर? 2. इथं 2. इथं किती असणार आहे? 3. इथं 3. इथं 2. म्हणजे किती झाले? 3 आणि 5 आणि 5 10 आणि 2 12 लीप इयर तुमचे कंप्लीट झाले. आता वर्ष किती आहेत टोटल ह्याच्यात? ही किती आहेत? 10 10 20 10 30 10 40 आणि हे इथपर्यंत 10 50. 50 मधनं 12 गेले तुमचे किती राहतात खाली? 38. 38 वर्ष काय झाले तुमचे? नॉर्मल आहेत. म्हणजे प्रत्येक इयरला किती असते दिवस? एका वर्षाला, हे कॉम्प्लिकेटेड आहे प्रश्न. एका वर्षाला आपण नॉर्मल इयरला किती ऍड करत होतो? ऑड दिवस किती ऍड करायचो आपण नॉर्मल वर्षी? 5 दिवस ऍड करत होतो ना नॉर्मल इयरला. का 100 वर्षाला होतं? आणि एका वर्षाला ऑड दिवस किती असतात? पुढचा दिवस येतो म्हणून 1 दिवस. म्हणजे ह्या दिवसाचे किती झाले तुमचे? 38 दिवस. लीप इयर मध्ये किती दिवस ऍड करायचो आपण? दोन ऑड दिवस होते म्हणून 24 दिवस. बरोबर. 24 आणि 38 किती झाले? 30 आणि 20 50 आणि 8 58 आणि 4 62. 7 न भाग जातो घ्यायला. 7 9 63 7 8 56. किती राहतात वरती? नाही दिवसावर आणले आपण त्याला. आता एका वर्षात 1 ऑड दिवस असतोय म्हणायचा आपण. 1 तारखेला सोमवारी, ह्या नॉर्मल वर्षात 1 जानेवारीला सोमवार असेल तर पुढच्या वर्षी कुठला असणार आहे? मंगळवार. म्हणजे 1 दिवस ऍड झाला. लीप इयर मध्ये किती ऍड करतो आपण? 2 दिवस. म्हणून आपण काय केले? 38 वर्षाचे 38 दिवस ऍड केलेत. बरोबर. नॉर्मल वर्षाचे किती? लीप इयरचे 2 दिवस ऍड म्हणून 12 वर्षाचे 2 दिवस किती झाले? 24 दिवस. ह्यांची दोघांची बेरीज केली 62 झालं. बरोबर. म्हणजे 6 दिवस ऍड करायला लागते ना. आणि हे कुठे? 6 दिवस मागे घ्यायचे. कुठला आहे तिथं वार? आता 26 जानेवारीला कोणता वार होता आठवते का तुम्हाला? गुरुवार होता. उपवास होता लोकांचा. म्हणले ह्यांनी 15 ऑगस्टला महागले धिंगाणा घातलाय, शनिवार रविवार फुल पार्ट्या केल्यात. आता ह्या वेळेस काय करायचं? गुरुवारी आपण 26 जानेवारी ही करूया. म्हणजे लोकांचा उपवास असते गुरुवारी, काय मस्ती करणार नाही. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ती 26 जानेवारी 1950 चा वार लक्षात राहील. आता आपण काय केलं? 1 जानेवारी पासून काढले तेवढे दिवस आलेत आपले 62 दिवस. 6 दिवस एक्स्ट्रा राहिले त्यातले. आता 1 पासून 26 पर्यंत किती दिवस झाले तुमचे? एक्स्ट्रा किती राहतात? 7 त्रिक 21 आणि 6 पर्यंत किती? 5 दिवस राहिले. बरोबर का? 5 आणि 6 पुन्हा इकडचे काय कळलं नाही वाटते ना मला, असं वाटायला. हे बघा, हे वर्ष किती झाले सांगा मला? नॉर्मल वर्ष. म्हणजे काढायचं कसं? आपलं चुकू द्या, चुकलं तर काय फरक नाही पडत आहे. पण मी पण काय इथं काय 50 वर्ष झाले शिकवत नाही, तुम्ही पण काय अजून 50 वर्ष झाले शिकत नाही. ठीक आहे. मी आधी जॉबच करत होतो, बँकेतच होतो मी पण, तुम्हाला माहित आहे आता. त्यामुळे असं काय मी एकदम लय गणितातला कुठला तर गणित तज्ञ आहे, तुम्ही म्हणणार ह्याला बघूया आता कसं येत नाही, असं काय नाही. तुमच्यासारखाच मी पण अभ्यास करतोय, आता पण एमपीएससीचे फॉर्म भरतोय, सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी चालू आहे. त्यामुळं काय चिल मारायचं एकदम मस्त मित्रासारखं. तुम्ही प्रश्न विचारा, बोला. तुम्हाला कन्सेप्ट कळतात काय गोष्टीतले, मला कळतील. माझ्यातलं जे चांगला पार्ट आहे तुम्हाला कळेल, तुम्हाला तुमच्यातला एखाद्याचा अजून वेगळा नॉलेज असेल ते मला कळेल. आलं लक्षात? आता ह्यातले आपण दिवस काउंट करूया. हे वर्ष किती झाले तुमचे? नॉर्मल वर्ष टोटल. नॉर्मल वर्ष किती झाली तुमची? 38. बरोबर. लीप वर्ष किती झाली तुमची? 12. ह्या दोघांची बेरीज 50 वर्ष झाली का तुमची टोटल?
एका नॉर्मल वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. 1 जानेवारीला जो वार असेल तो पुढच्या जानेवारीला एक दिवस पुढे जातो. म्हणजे यात दिवस किती झाले तुमचे? एका वर्षाला एक दिवस, 38 दिवसाला 38 वर्षाला 38 दिवस. इथं किती झाले? 12. म्हणजे ह्याच्यात काय असतं लीप इयर मध्ये, आज सोमवार असेल तर 1 जानेवारीला, आज सोमवार असेल तर पुढच्या 1 जानेवारीला कुठला येणार आहे? सोमवार, पुढचा मंगळवार आणि बुधवार येणार. म्हणजे 2 दिवस ऍड होतात दरवेळेस. ठीक आहे. मग किती झाले तुमचे? 12 दुनी 24 दिवस. बरोबर. आपण काय काउंट केले? 1 जानेवारी टू 1 जानेवारी काउंट केले. आता मला सांगा, म्हणजे 1 जानेवारी कुठलं घेतलं आपण? 1 जानेवारी 1950. बरोबर. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, की ते कमी करायला लागेल रे आपल्याला. 50 वर्ष आपण पूर्ण धरतच नाही ना. 41 ते 50 आपण ती वर्ष धरले पूर्ण. 12 वर्ष धरले तिथं, बरोबर का? हे 38 वर्ष. 37 धरायला पाहिजे का? शेवटच्या 10 वर्षामध्ये 41 ते 50 मध्ये किती वर्ष काउंट करायचे आपल्याला? काय तुम्हाला वाटतंय बोला की, काय त्याला तेव्हा लाजायच काय? 41 नाही, नॉर्मल वर्ष किती आहेत? टोटल वर्ष किती आहेत सांगा? 41 ते 50 वर्षामध्ये 50चा आपल्याला काउंट करायचंय का? आलं लक्षात? मग आपण इथं किती धरायला पाहिजे? इथं 38 घेतले, तिथं 37 वर्ष, 37 दिवस म्हणजे नॉर्मल वर्ष 37 पूर्ण आहेत आपले. बरोबर. लीप इयरचं ठीक आहे, त्याचा काही विषय नाही आपल्याला, तिथं काही येत नाही लीप इयरचं भानगड. आता इथं किती झाले? 37 आणि 24 बेरीज किती झाली याची? 20 आणि 30 50 आणि हे 61. बरोबर का? 7 आणि 4 11. म्हणजे हे दिवस झाले तुमचे 61 दिवस. मग ह्याला भाग जातो का 7 ने? 7 8 56. म्हणजे वरती किती राहिले? 5 दिवस राहिले. बरोबर. ह्याला भाग गेला 7, तर इथे किती दिवस राहिले? 5 दिवस आपले शिल्लक राहिले. आता हे 1 जानेवारी पर्यंत आहे. आता 1 जानेवारी पासून आपल्याला पुढे 26 जानेवारी पर्यंत बघायचे. म्हणजे दिवस किती आहेत टोटल 26 तारखेपर्यंतचे? 26च की रे. 1 ते 26 दिवस म्हणायचं. 26वा आपण काउंट करतोय ना. मग आता मला सांगा, त्याला 7 न भाग घातल्यावर किती जातोय? 7 त्रिक 21. बरोबर. 21. हे 5 दिवस आणि हे 5 दिवस, 10 दिवस झाले. ह्यातले पण पुन्हा 7 काढून टाकायचे. 3च दिवस राहतात शिल्लक. 3 दिवस मग माग घ्या. इथं काय आहे? 1 जानेवारीला तिथं आपला काय होता? 26 जानेवारीला गुरुवार होता. गुरुवारच्या आधी 3 दिवस माग घ्यायचे. गुरुवारच्या आधी कुठला येतोय? बुधवार. बुधवारच्या आधी मंगळवार. मंगळवारच्या आधी सोमवार. येते का बघ बरं ऑप्शन मध्ये? टाक बरं चॅट जीपीटी. हे पुसून टाकू. थांब. नाही टाक, जाऊ दे तसंच काढायला येईल. कळलं का नाही? अरे नाही कळलं तर बोला, काय नाही, आपण सेम लेवल आहे असं समजून चला. काय लय लोड घेऊ नका. मंगळवार येते. आपण कुठला काढलाय? कसा काढलाय सांग बरं? गुगलला टाकलं डायरेक्ट. पण ठीक आहे, आपलं एखादा वार किंवा एखादी तारीख इकडे तिकडे होऊ शकते, पण कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला का? काय करायचंय आपल्याला? हे तारखा माहित असतात आपल्याला. बेसिक 2-3 तारखा लक्षात आल्या की प्रत्येक वर्षात किती लीप इयर आहे आणि किती आहेत. आता हे तुम्हाला भरपूर वेळ आपला या गणिताला गेला, कारण आपल्याला त्यातले वर्ष काढले, आपण दिवस काढले. पण सिंपल बेसिक काय? 10 वर्षात, ह्या 10 वर्षात, ह्या 10 वर्षात, ह्या 10 वर्षात किती लीप इयर आहेत, किती लीप इयर आहेत, कोणता काउंट करायचा, कोणता नाही काउंट करायचा, संपला विषय.
दिवस काउंट केले आपण 37, हे झाले 5 दिवस एक्स्ट्रा, हे 5 दिवस एक्स्ट्रा, पुन्हा त्याला 3 दिवस मागं जायचं. आपण त्यालाच धरला, समजा शुक्रवार होता, शुक्रवार एक दिवस धरला, बरोबर, त्याच्या आधीचा गुरुवार, त्याच्या आधी बुधवार, आणि मग 1 जानेवारीचा दिवस असणार आहे मंगळवार. तसंही बरोबर येते. शुक्रवार दिवस धरलायचा आपण, बरोबर. हे 5 दिवस प्लस 5 दिवस हे काय आहे, 1 ते 26 जानेवारीचे, म्हणजे टोटल 10 दिवस झाले. 10 दिवसातनं पुन्हा 7 वजा केले, तुमचे 3 दिवस राहणार, -3 दिवस करायचे ह्या 26 जानेवारी पासूनचे, म्हणजे 3 दिवस वजा केले की काय होणार त्या वारी. 26 जानेवारीला कोणता वार होता, गुरुवार होता. 3 दिवस वजा करा, गुरुवारचा दिवस धरा त्यात. वजा करायचे, माग जायचं. गुरुवार गेला, बुधवार गेला, मंगळवार पण घालवायचा, सोमवार आहे ना. सेम मी सांगितलं ना, 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरला सेम वार असतो, सेम वार. कारण काय, 7 7 7 7 52 आठवड्यामध्ये तुमचा भागाकार झाला, संपला विषय. 52 आठवडे असतात, 52 गुणिले 7 किती येते बघा बरं. 7 दुनी 14, 7 5 35, 36, 364, आणि तास असतात काहीतरी पुढे आपले. ते 365 दिवस प्रॉपर कंप्लीट नसतात कधीच. 364 दिवस आणि 10-12 तास. ती दरवेळेस आपल्या चंद्राची मुवमेंट असते, स्पीड असतो किती. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या मूनच्या स्पीड वरती बऱ्यापैकी त्या चेंज होतात दरवर्षी. आता ते हळूहळू फास्ट होत चालले जरा. आता एक पुढचा प्रश्न काय आहे, एका वर्षात एखादा वार 53 वेळा येण्यासाठी काय अट पूर्ण असावे लागेल. मग असे झाले एक्झाम्पल. एका वर्षात एखादा वार 53 वेळा येण्यासाठी, एक वार 53 वेळा येतो म्हणजे काय होतं, सुरू झालेला असणार आहे. एका वर्षात किती असणार आहेत टोटल आठवडे, 52 आठवडे, म्हणजे 52 वेळा आला समजायचं. पहिल्या दिवशीचा, शेवटच्या दिवशीचा तुमचा येणार नाही, लक्षात घ्या. शेवटच्या दिवशीचा पूर्ण रिपीट होणार नाही वार, पहिल्या दिवशीचाच तुमचं जास्त रिपीट होणार आहे. त्याला चान्स मिळतो ना लगेच यायसाठी पुढच्या राऊंडला. आलं लक्षात. लीप इयर स्टार्टिंग ऑन दॅट डे, म्हणजे त्या दिवशी लीप इयर स्टार्ट झालं पाहिजे तुमचं, तरच तुम्हाला त्या दिवशी काय होणार आहे, एक एक्स्ट्रा. बघ एखादा काढून बघ लीप इयर, मागचं लीप इयर काढून बघ किती वेळा येते. नुसतं जस्ट काढून बघ कॅलेंडर मध्ये. एका एखादा वर्षात एखादा वार 53 वेळा, 4 आठवडे झाले ना रे. एका महिन्यात किती वेळा येतो, एका महिन्यात सोमवार किती वेळा येणार, 4 वेळा धर तू ऍव्हरेज. 10 महिन्यात किती वेळा झाला, आणि वरच्या अजून किती राहतात महिने, अजून 2 महिन्यात किती झाला. बेसिक साधं कॅल्क्युलेशन आपण 5 वेळा धरला तर किती झाले तुझे, 12 पंचे 60. म्हणजे आपण प्रत्येक महिन्याला काय 5-5 वेळा येत नाही वार. ठीक आहे. ते कधी कधी तुमच्या हे पहिल्या तारखेनुसार लीप इयर वगैरे हे ते तुमचं ऍड झालेलं असतं त्याच्यामध्ये. ह्यानं कॅल्क्युलेशन काय केलं. चला 14 नोव्हेंबर 2070 कोणत्या वारी येईल, म्हणून ती प्रश्न आहे तसं ती खाली.
आता सगळ्यात भारी मजा सांगू तुम्हाला आता ह्याच्यात. 1950 26 जानेवारीचं तुम्हाला माहित आहे कोणता वार आहे? जानेवारी ठीक आहे. 26 जानेवारीला शुक्रवार आहे का गुरुवार आहे? बरं 26 जानेवारी 1950 कोणता वार आहे? 26 जानेवारी 1950. हे बघा लक्षात घ्या. एक स्वातंत्र्य कधी झाला भारत? 15 ऑगस्ट 1947. ठीक आहे. ऐका 15 ऑगस्ट 1947 या दिवशी काय होतं तुमचा फ्रायडे नाईट फुल एन्जॉय केला. शनिवार रविवार फुल धिंगाणा घातला लोकांनी. ठीक आहे. हा शुक्रवारी. मग इथं काय झालं? इथं शनिवार रविवार 2 दिवस मिळाले लोकांनी लय धिंगाणा घातला. मग हे काय म्हणले आपले कॉन्स्टिट्यूशन तयार करणारे लोक हे लय येडवण करतात लोक. असं नको कराय आता आपण. 26 जानेवारी मस्त गुरुवारी आपला उपवास असते लोकांचा. मग त्या दिवशी काय केलंय? 26 जानेवारी 1950 गुरुवारी उपवासाच्या दिवशी म्हणजे लोकांना मस्ती करायला येऊ नये म्हणून मधलाच वार घेतलाय. अजून थोडं 2-1 दिवस काम करून मग लोकांचा तेवढा जोश कमी होतो शुक्रवारी काम ऑफिसला गेले की. पण यांनी गुरुवार घेतला. आता लक्षात ठेवा हे 1950 आहे. आपल्याला कधीच शोधायचंय? 70 म्हणजे जानेवारी महिना काउंट होणार आहे का ह्यातला? 2070 मधला जानेवारी काउंट होणार आहे. आता ह्या 1950 ते 2050 धरायचं आपण. इथनं 2050 किती वर्ष झाले? 100 वर्ष झाले. बरोबर. 100 वर्षामध्ये किती दिवस एक्स्ट्रा असतात आपले? 5 डेज एक्स्ट्रा आले तुमचे. ह्याच्यात बाकी जास्त कॅल्क्युलेशन काय इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता ह्या 2050 जानेवारी पासून म्हणजे ह्या 2050 1 जानेवारी पासून पुढे किती राहतात? 20 वर्ष आहेत का? 20 मध्ये लीप इयर किती येणार आहेत तुमचे? 5 येतात. त्यातले काउंट करायचे प्रॉपर भागाकार करून तुम्ही काउंट करा. ठीक आहे. लीप इयरचे किती दिवस ऍड करणार? 2 दिवस ऍड करायचे. नॉर्मल वर्षाचे 1 दिवस ऍड करायचा. हा 10 दिवस झाले. ह्याचे किती दिवस राहतात मग? 15. हे 5 धरले तर इथं 20 पैकी 15 झाले. बरोबर. म्हणजे 15 2 30 आणि 31 दिवस ऍड करायचे ह्याच्यात. बरोबर. 5 आणि 1 6 36 7 5 35 म्हणजे 1 दिवस पुन्हा इथं 1 एक्स्ट्रा राहिला. आता हे कधीपर्यंत काढले आपण? 1 जानेवारी 2070 पर्यंत. 26 जानेवारी पण काढले? 26 जानेवारी पर्यंत काढले. बरोबर. 26 नंतर किती दिवस राहते? 27 28 29 30 31 5 दिवस राहिले. ते 5 पुन्हा त्यात ऍड करायचे. मग तुमचं नेहमीचं फेब्रुवारी ते त्या नोव्हेंबर पर्यंत 14 नोव्हेंबर पर्यंत दिवस ऍड करायचे. 7 आणि 7 14 दिवसाचं गेलं ती. हे पण 14 गेलं. हे 14 दिवस संपले तुमचे. 7 आणि 7 2 पार्ट. 1 तारखेला जो वार असणार आहे तो 14 ला असणार आहे. आलं लक्षात? आलं का नाही लक्षात? मग ते गेलं 14 म्हणजे 1 तारखेपर्यंतच काढायचं तुम्हाला. मग 1 फेब्रुवारी पासून 1 नोव्हेंबर पर्यंतचं वार काढले तुम्ही ऍड केले त्यात 3 2 3 2 काय ती तुमचं डायरेक्ट उत्तर निघणार. त्यात हे दिवस ऍड करायचा खालचा 1 आलेला. आता हे घरी गेल्यावर करा. पाच दिवस ऍड करायचे भैया. 100 वर्षांनी 100 वर्षाचं आपलं काय बघितलं होतं? 5 दिवस एक्स्ट्रा. 2047 ला कसा असन? 5 दिवस ऍड केले आपण.